नमस्कार मित्रांनो, मी राहुल बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज गोतंडी गाव म्हणजे माझं स्वतःचं गाव. मित्रांनो, ही बातमी करताना खरंच खूप अभिमान वाटतोय, कारण अभिमानाची गोष्ट तशी आहे आणि ही बातमी पण तेवढीच मोठी आहे. कारण गावातील सर्व युवक एकत्र येऊन दरवर्षीप्रमाणे गोतमेश्वर महाराजांची यात्रा असते आणि त्या यात्रेनिमित्तच मंदिराच्या शेजारी सुशोभीकरणाचा जो कार्यक्रम आहे तो युवकांनी हाती घेतलेला आहे. आणि तो कुठला उपक्रम आहे, कसं सुशोभीकरण केलेलं आहे, नेमकं युवक एकत्र येऊन नेमकं युवकांनी काय केलेलं आहे, त्याच्या मागचा उद्देश काय आहे, हे असेच प्रश्न तुम्हाला बी आणि मला बी भरपूर पडलेले आहेत. पण जास्त वेळ न घेता थेट आपण युवकांशी संपर्क करणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमची छोटीशी ओळख? समाधान कांबळे. काय नेमकं आज या गोतमेश्वर महाराजांच्या मंदिराच्या शेजारी नेमका कुठला उपक्रम तुम्ही राबवलाय? वर्षानुवर्षे रूढी परंपरेनुसार श्रावण महिन्यातील 3ऱ्या सोमवारी आमच्या गोतमेश्वर महाराजांची यात्रा अतिशय मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत असते. आणि चालू वर्षीही यात्रेचं नियोजन सर्व ग्रामस्थांच्या वतीने अतिशय नियोजनपूर्वक चांगल्या पद्धतीनं करण्यात आलं. रात्री सी टॉकीज फेम चांगल्या महिला कीर्तनकाराचं या ठिकाणी कीर्तन संपन्न झालं. त्यालाही ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. आजही या ठिकाणी गोतमेश्वर महाराजांची पूर्ण गावातून रथातून पालखी असते. तो छबिना साऱ्या गावातून मिरवला जातो. आणि त्याप्रमाणे उद्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं कुस्त्याचं आखाड्याचं नियोजन आणि या ठिकाणी यात्रेचं नियोजन अतिशय उत्साहात आनंदात संपन्न होतं. बरोबर आहे. एकंदरीत तुम्ही जी गोतमेश्वर महाराजांची यात्रा आहे त्या यात्रेचं तुम्ही नियोजन आतापर्यंत सर्व सांगितलेलं आहे. पण आज गोतमेश्वर महाराजांच्या मंदिरापाशी आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व युवक एकत्र येण्याचं काय कारण आहे नेमकं? सर्वांच्या सहकार्याने सर्व तरुण वर्ग आहे, त्याच्यात नोकरदार वर्ग बराच आहे. या ठिकाणी वृक्ष लागवडीचं थोडंसं सुशोभीकरण, चांगले फुलांची झाडं लावण्याचं काम चालू आहे. प्रत्येक वर्षी असाच उपक्रम सर्वांच्या सहकार्याने करण्याचा सर्वांचा मानस या ठिकाणी आहे. एवढंच. पाहिलं मंडळी, हा उपक्रम दुसरा तिसरा कोणताही नसून वृक्षारोपण, वृक्ष लागवड हा उपक्रम होता. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ संपल्यानंतर दाखवलं जाईल की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे, कशा पद्धतीने मंदिराची सजावट केलेली आहे आणि मंदिराच्या कडेने किती वृक्षारोपण केलेलं आहे मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. आपल्यासोबत पाटील आहेत. पाटील, नमस्ते. नमस्ते. तुमची छोटीशी ओळख? माझं नाव सौरभ अर्जुन, गोतंडी, राहणारे गोतंडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. काय नेमकं सर्व युवक एकत्र येऊन कशी काय ही संकल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये निर्माण झाली? मला एकच गोष्ट सांगायची की ह्या सर्व मित्र परिवाराच्या सहकार्याने हा इथे संपूर्ण ह्या गौतमेश्वर मंदिराच्या समोर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. काय मनापासून आनंद वाटतोय का? खूप आनंद. मित्रांनो, खरंच सेवा कोणकोणती करायची असती त्यातील एक उत्तम उदाहरण म्हणजे वृक्षारोपणाची एक सेवा आहे. आपल्यासोबत डॉक्टर साहेब आहे. डॉक्टर साहेब, तुमची छोटीशी ओळख? मी लक्ष्मण जाधव. ही आज आपली गोतमेश्वर ग्रामदैवताची यात्रा श्रावण महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी असते. तर आता सर्वजण युवक सर्व एकत्र येऊन वृक्षारोपण करण्याचा ध्यास आणि इथून पुढे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचे सर्व युवकांचं एक ध्यास आहे. म्हणजे सर्व युवक एकत्र येऊन नवनवीन उपक्रम नेहमीच करण्याचा युवकांनी ध्यास घेतलेला आहे. अतिशय उत्तम. जे गोतंडी गावातली युवक आहेत मित्रांनो, खरं पाहता नोकर वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने आहे. आणि कुठला उपक्रम राबवायचा म्हणलं की पहिल्यांदा विषय येतो आर्थिक. मग त्या गोष्टीचा तर प्रश्न मिटलेला आहे, कारण बहुसंख्य या ठिकाणी सरकारी नोकरदार आहेत. त्याच्यामुळे गावामध्ये दणदणीत मोठमोठे उपक्रम होत आहेत. डॉक्टर साहेब पुढे गेले दुसरं हित आहेत. डॉक्टर साहेब, तुमची ओळख? नितीन सुरेश बिबे. काय नेमकं या ठिकाणी युवक आला आणि तुमच्या डोक्यात कशी कल्पना की बाबा आपण या ठिकाणी सुशोभीकरण करावं, वृक्ष लागवड करावी? गोतंडी गावचे ग्रामदैवत गोतमेश्वर आहे. गोतमेश्वराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरवली जाते आणि ह्या गोतंडी गावामध्ये ग्रामदैवत गोतमेश्वर आहे. त्याच्या भक्ती जास्त प्रमाणात गावकऱ्यांची आहे. पण समाधान कांबळे यांची जास्त श्रद्धा आहे. मग त्यांच्या संकल्पनेतूनच आज इथं त्यांच्या वडिलांतर्फे प्युअर ब्लॉक टाकण्यात आलेले आहेत आणि हे सुशोभीकरणाचा जो खर्च आहे तो सर्व मित्रमंडळींनीच केलेला आहे आणि समाधान कांबळे यांचं भरपूर सहकार्य आहे ह्यात. तर मित्रांनो, पाहिलं तुम्ही, म्हणजे प्रत्येक गावात जे युवक आहेत त्या युवकांकडे
वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, परंतु गोतंडी गावातील हे सर्व युवक आहेत जे नोकरदार वर्ग आहेत, वेगळ्या मार्गाला न जाता जी पिढी आहे त्यांच्या नंतरची त्या पिढीला कुठेतरी चांगल्या वळणावरती आणण्याचा हा सुंदर उपक्रम या ठिकाणी केला जात आहे. मित्रांनो, वृक्ष लागवड असेल, गोतमेश्वर महाराजांचं जे मंदिर आहे या ठिकाणी प्युअर ब्लॉक असतील, कारण पाऊस पडल्यानंतर दरवर्षी या ठिकाणी जे भाविक भक्त येतात, जे गावकरी येतात दर्शनासाठी, जरा अडचण निर्माण होत होती. ती अडचण लक्षात घेतात या ठिकाणी ब्लॉकचंही काम झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचा या ठिकाणी युवकांनी प्रयत्न केलेला आहे. आणि या युवकांचं एकच म्हणणं आहे की दरवर्षी आम्ही गावामध्ये नवनवीन उपक्रम इथून पुढे, ह्याच्या अगोदर पण राबवले, परंतु इथून पुढे मोठ्या प्रमाणात वेगवेगळे सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार आहेत. मित्रांनो, अजून देखील आपल्यासोबत जे महादेवाचे भक्त आहेत किंवा गोतंडी गावचे नागरिक आहेत आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत. सर, तुमची छोटीशी ओळख. मी इथलाच रहिवासी आहे, मंदिरातला परिसरामधला सोनवले. काय या ठिकाणी जो उपक्रम राबवलेला आहे, कसा उपक्रम आहे? चांगला उपक्रम आहे. चांगला उपक्रम आहे. दरवर्षी युवकांनी एकत्रित येऊन असाच उपक्रम राबवला पाहिजे का? हो. मी जे युवा पिढी आहे, युवा पिढीला काय तुम्ही संदेश द्याल आता? नाही, असा उपक्रम राबवला पाहिजे, सामाजिक कार्य केलं पाहिजे. बरं, दादांचं बी असं म्हणणं आहे की सामाजिक उपक्रम राबवला पाहिजे. मित्रांनो, आताच्या घडीला सगळ्यात मोठी गोष्ट आहे उपक्रम राबवणं, आणि जे आपल्या नंतरची जी पिढी येणार आहे त्या पिढीला एक आदर्श निर्माण करून देणं हे आत्ताचं गरजेचं आहे. आपल्यासोबत सर आहेत. सर, तुमची ओळख. मी नवनाथ काशीद. सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी आमची गोतमेश्वराची यात्रा अतिशय उत्साहात पार पडणार आहे. त्याचबरोबर मी असं सांगू इच्छितो की महाप्रसाद असेल, ब्लॉकचं काम असेल, सुशोभीकरण असेल, या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या ते आदरणीय आमचे समाधान कांबळे मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून घडल्या, आणि ह्यांचा जो आत्ताचा आदर्श आहे हे इतर प्रत्येक युवकांनी घेतला पाहिजे, एवढं सांगू इच्छितो. तर पाहिलं मंडळी, समाधान कांबळे म्हणजे प्रत्येक युवकाच्या तोंडातून समाधान कांबळे यांचं नाव निघतंय, आणि ते नाव निघण्याचंही कारण तितकंच मोठं आहे बरं का मंडळी. कारण जर तुम्ही समाजासाठी काही देत असाल तरच समाज तुमचं गुणगौरव करतो. हे उत्तम उदाहरण गोतंडी गावामध्ये समाधान कांबळे यांनी निर्माण केलेलं आहे. मित्रांनो, खरंच प्रत्येक युवकांनी पुढे येऊन हे अशी कामं हाती घेऊन एक गावासाठी काहीतरी आदर्श निर्माण केला पाहिजे, असं तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व जनतेला सांगायचं आहे. अजून आपल्यासोबत मामा आहेत. मामा, तुमची ओळख. जयदीप आगारे. काय वाटतं तुम्हाला गोतंडी गावामध्ये हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम जे युवक एकत्र येऊन राबवलेला आहे, काय कसं वाटतं, तुम्ही कसं पाहता ह्याच्याकडे? अतिउत्कृष्ट. जे काय काम करतात, जे आरोग्य सेवक, जे सरकारी नोकरदार आहेत, त्यांच्या मार्फत त्यांच्याकडून जेवण असतं. यात्रा सोमवारी असते, त्यांच्याकडून जेवण महाप्रसाद, त्यावेळेस त्यांच्याकडून जेवण असतं, आणि जे म्हणजे गावासाठी जे करतात ही मुलं, त्याबद्दल मला अभिमान आहे. पाहिलं मित्रांनो, प्रत्येकाला अभिमान वाटणारी गोष्टच या ठिकाणी घडते. तर मी राहुल बिबे, कॅमेरामॅन तानाजी डोंबाळेसह बेधडक न्यूज, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद. गोतमेश्वर महाराज ग्रामदैवत गोतंडी या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. गोतमेश्वर प्रसन्न श्री दत्तू लक्ष्मण कांबळे यांच्याकडून मंदिर परिसरात प्युअर ब्लॉक व मंदिर परिसरात सुशोभीकरण या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. आता तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो, की काही लोक म्हणतील की फक्त मुलाखत घेतली. ही मुलाखत नसून मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय मोठ्या संख्येने या ठिकाणी युवक वर्ग उपस्थित राहून किती वृक्षारोपण केलेलं आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. मित्रांनो, पाहू शकताय तुम्ही मोठमोठी झाडं, फुलाची झाडं ही पाहू शकताय. मित्रांनो, या ठिकाणी गुलाबाची झाडं आहेत. मोठ्या संख्येने या ठिकाणी वृक्ष लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळतंय. हे आमचं गोतमेश्वर महाराजांचं मंदिर आहे. पाहू शकताय मंडळी, आणि या ठिकाणी सुद्धा दोन्ही बाजूनी मंदिराच्या पूर्ण परिसरात मोठ्या संख्येने वृक्ष लागवड केलेली आपल्याला पाहायला मिळते. मोठमोठी झाडे या ठिकाणी लावलेली आहेत. गोतंडी गावातील युवकांनी एकत्रित येऊन हा सुंदर उपक्रम राबवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, सुंदर असा उपक्रम, आणि वृक्ष लागवडीचंही काम या ठिकाणी चालू आहे. सुंदर असा उपक्रम गोतंडी गावात गोतमेश्वर महाराज मंदिरासमोर सर्व युवकांनी केलेला आहे. अतिशय आनंद आणि उत्साहात हा उपक्रम युवकांनी पार पाडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुलाबाची झाडं असतील,
शोची झाडं असतील मोठ्या संख्येने या ठिकाणी लावण्याचा हा युवकांचा ध्यास आज पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गावातील सर्व युवक एकत्र येऊन हा उपक्रम सुंदर पद्धतीने पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. मुलाखत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर ही वृक्ष लागवड करताना युवक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो, सर्व युवक एकत्र येऊन आणि आनंद उत्साह अगदी मनापासून गावासाठी काहीतरी देणं असतं ते या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळतंय की गावासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि हा देण्याचा आदर्श गोतंडी गावातील युवकांनी सर्व जनतेसमोर मांडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो,